इस वक्त पुणे ब्लास्ट पर महाराष्ट्र के मुख्यमंत्री अपनी बात रख रहे हैं। सर आपने का उदाहरण भी दिया है सीएम साहेब एक प्रश्न आहे सीएम साहेब, राष्ट्रवादी काँग्रेस ज्या पद्धतीनं सोबळाचे खालच्या कार्यकर्त्यांची भाषा येते, काँग्रेसमध्ये सुद्धा तशा पद्धतीची भाषा, तशा पद्धतीचं म्हणणं कार्यकर्त्यांचं आहे का? आणि आपल्याला काय वाटतं, एकत्रितपणानं जाणारे काँग्रेस राष्ट्रवादी ठामपणानं आपण काय सांगू? मी सांगू इच्छितो की आम्ही विभागीय बैठका घ्यायचा आमचा प्रस्तुत चाललेला आहे. प्रत्येक विभागाच्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांना, ज्येष्ठ नेत्यांना घेऊन मी बसतोय, खालची काय परिस्थिती आहे, आणि त्या ठिकाणी प्रत्येक विभागातून मला एक स्पष्ट मत मांडलं जाते. काय आता ते काय मत आहे मी सांगणार नाही, पण आमची मतं तिथं खूप स्ट्रॉंगली मतं मांडली जात आहेत की कशा प्रकारे आपण निवडणूक लढली पाहिजे, कुठल्या गोष्टीचा फायदा होईल, कुठला होणार नाही, आणि ते आमचं मत असेल ते आम्ही योग्य त्या ठिकाणी आमच्या पक्षांतर्गत आम्ही ते मांडू. शरद पवार is saying he'll be leading the campaign of the Congress. I don't know. I didn't watch the. I don't think it was a televised press conference, but he spoke to some media people. Media people are reported. My understanding is, from my sources or my leadership, nothing of the sort happened. But they all want. My party leadership also definitely wants a joint campaign, as we did in Lok Sabha, that we should both see that nobody sabotages each other. There were some instances of sabotage in Lok Sabha also, but we tried to campaign together. At least myself and Mr. Pawar did campaign together. Others were all busy in their own constituencies. Sabotage from both parts, both sides, or? Well, I mean, there was in some constituencies there was some people left the party at the last minute, or some people did not vote for the alliance candidates. That we know. But this shouldn't happen. We should be more cohesive. If you are going together, then we should fight it in a very cohesive manner. सर, whenever you बीजेपी ने अध्यक्ष बनाया है, इसी तरह की चुनौती मानते हैं महाराष्ट्र में, क्योंकि आगे बड़ा रोल प्ले. मैं नहीं उस पर टिप्पणी करूंगा. अपना अधिकार इसको महाराष्ट्र चुनाव में कितना बड़ा रोल प्ले कर सकते हैं, क्योंकि यूपी में हमने देखा अमित शाह को. नहीं, देखिए कोई भी चुनाव में उतरता है वो जीतने के लिए उतरता है. तो मैं नहीं समझता कि बीजेपी को चुनाव हारने के लिए उतरेगी. वो तो अपनी सारी कोशिश करेंगे जीतने की. एकत्रित आघाडी करून जर का निवडणुका झाल्या तर कशा पद्धतीनं दोन्ही पक्षांचा प्रचार झाला पाहिजे, कशा पद्धतीनं दोन्ही पक्षांनी, काँग्रेस आणि राष्ट्रवादीनी ही निवडणूक लढली पाहिजे, कारण गेल्या वेळेस जो घातपाताचा प्रकार झाला तो यंदा होणार नाही अशा मनात का असं तुम्हाला वाटतंय? नाही, असं नाही की आपण कुठली निवडणूक जेव्हा लढतो ती जिंकायकरता लढत असतो, आणि त्याकरता मग जे आपण जे टेक्निक वापरतो, तंत्रज्ञान वापरतो, जी स्ट्रॅटेजी वापरतो ती जिंकायकरता असली पाहिजे. त्यामध्ये काही जर उणीव आपल्याला कुठे जर दिसली असेल तर ती आपल्याला दुरुस्त करून पुढे जायला लागेल. Question of a change of guard here in Mumbai. Why is it so? I can't answer that. भाजपसारखी टेक्नॉलॉजी आपण वापरणार, भाजपसारखी प्रचाराची आपण नाही, असं नाही मी म्हटलं मी भाजपनी जे तंत्रज्ञान वापरायचा आम्ही अभ्यास करतोय, आणि जे आधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध असेल त्याला निश्चित अभ्यास करून वापर करायचा विचार केलाच लागेल. मराठा आरक्षणाचा ऑर्डिनन्स निघाला आहे, अजूनही ऍडमिशन सुरू आहेत. आता जर काही विद्यार्थ्यांना ऍडमिशन्स घ्यायचे असतील तर त्यांना ओबीसीचा आरक्षणाचा फायदा मिळेल का, की हा फायदा पुढील वर्षापासून? ओबीसीचा नाही मिळणार, हे स्पष्ट ऐकून घ्या. ओबीसीचं जे आहे तेच आहे. 52% व्यतिरिक्त आरक्षण आहे. ओबीसीच्या आरक्षणामध्ये आम्ही नाही मागत किंवा ते आम्ही दिलेलंही नाही. जे ओबीसीच्या करता जे आरक्षण आहे त्यामध्ये पॉलिटिकल आरक्षण पाहिजे ते 52% करता आहे. हे जे आरक्षण आहे ते विशेष मागासवर्ग म्हणून आरक्षण ते 52% व्यतिरिक्त आहे.